डिफेंडर प्रकरणावर कंत्राटदार निलेश ढवळेंनी मौन सोडलेलं आहे। गाडी माझीच, काही दिवस वापरण्यासाठी संजय गायकवाडांना दिली, कर्ज काढून डिफेंडर घेतली असल्याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलंय। संजय गायकवाड कधीच कुठलं कमिशन घेत नाहीत असंही ढवळेंनी सांगितलंय। बुलढाण्यात गाजलेल्या डिफेंडर कार वादावर कंत्राटदार निलेश ढवळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। डिफेंडर गाडी आपलीच असून केवळ वापरण्यासाठी ती आपण आमदार संजय गायकवाड यांना दिली असल्याचं निलेश ढवळेंनी स्पष्ट केलं। शौक आणि मुलाच्या आग्रहाखातरच आपण गाडी खरेदी केली असंही त्यांनी सांगितलेलं आहे। संजय भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे मग 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। पण त्याच्यावर MLA चा सिम्बॉल लावलेला आहे, याच्यावरून असं वाटतं की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही। गिफ्टचा संबंध मी एवढा मोठा पण नाही आहे की संजय भाऊला काय गिफ्ट देईल।